विद्यार्थी व वर्गातून. प्रिय मित्रांनो, आज आपण वाचणार आहोत इयत्ता 5वी, विषय आहे मराठी, पाठ क्रमांक 18, आम्मीची माया. तर आम्मीची माया हा पाठ आज आपण वाचणार आहोत. तर चला मुलांनो, सुरू करूया. पुस्तकामध्ये पहा, जना व सलमा या दोघींची खूप मैत्री होती. त्या दोघी एकाच वर्गात शिकत होत्या. त्या दोघींना एकामेकाशिवाय करमत नसे. सलमाचे घर शाळेच्या रस्त्यावरच होते. एक दिवशी सकाळपासून खूप पाऊस पडत होता. पावसाचे पाणी रस्त्यावर जागोजागी साचले होते. पाऊस थांबल्यावर शाळेत जाताना जना सलमाच्या घराकडे निघाली, पण पावसामुळे सर्वत्र चिखल झाला होता. चालता चालता जनाचा पाय घसरला व ती पडली. तिचा गणवेश चिखलाने भरला, दप्तरी चिखलाने भरले. शाळा भरण्याची वेळ झाली होती. ती घाबरून रडू लागली. ती रडत रडत सलमाच्या घरापर्यंत आली. तर मुलांनो पहा, जना आणि सलमा ही दोघी कशा आहेत? मैत्रिणी आहेत. दोघींची खूप मैत्री आहे. सलमाचं घर शाळेच्या रस्त्यामध्ये पडतं, म्हणून जना आपल्या घरून निघाली की सलमाच्या घरी येते आणि तिथून त्या दोघी संगत शाळेमध्ये जातात. एका दिवशी काय झालं, सकाळपासूनच पाऊस खूप पडत होता. का पाऊस पडले की रस्त्यावर चिखल जमते की नाही, पाणी साचते की नाही, चिखल झाले होते. आता जना निघाली गणवेश घालून. कुठे जायला? शाळेमध्ये जायला. ती सलमाच्या घरी गेली. पण सलमाच्या घरी जाण्याच्या आधी काय झालं, रस्त्यातला चिखल्यामुळे जनाचा पाय घसरलं आणि ती कुठे पडली? पाण्यामध्ये पडली. तिचा पूर्ण गणवेश चिखलाने भरलं. आता ती कशी तरी रडत रडत कुठे गेली? सलमाच्या घरी गेली. आता पाहूया, सलमाच्या घरी गेल्यानंतर सलमा जनाच्या संगती काय करते. सलमा जनाची वाटच पाहत होती. सलमाची आई ही दारात उभी होती. तिने जनाचे चिखलाने माखलेले कपडे पाहिले. जनाला त्या दोघींना पाहून आणखी रडायला आले. सलमा धावत आली. सलमाने जनाला विचारले, तुला कुठे लागला तर नाही ना? जना म्हणाली, नाही ग, पण माझा गणवेश चिखलानं भरलाय. मी कशी शाळेत येऊ? आम्ही जवळ येऊन म्हणाली, जना घाबरू नकोस, लागलं तर नाही ना तुला? तुझा गणवेशच खराब झाला ना, होऊ दे, आपण दुसरा घालू. आम्ही मला थोडं पाणी द्या, मी तो धुवून घेते व घालते, जना म्हणाली. तर मुलांनी जनाच्या तोंडाकडे पाहिले. क्षणभर तिला त्या जागी सलमा दिसली. जना जरा थांब म्हणून सलमाची आई घरात गेली. सलमाचा दुसरा गणवेश घेऊन आली व म्हणाली, जना हा चिखलानं भरलेला गणवेश बदल. हा सलमाचा दुसरा गणवेश आहे, हा तू घाल. तुझं दप्तरही साफ करून देते. तिनं जनाला गणवेश घालायला दिला. तिला पियायला पाणी दिले. सलमा व जना दोघी शाळेत गेल्या. तर मुलांनो पहा, आम्मीची माया कशी असते. तर आम्मीनी काय केलं, आम्मीनी जनाचं कपडं चेंज करून किंवा बदलून घेतलं. तिला सलमाचं दुसरा गणवेश घालायला दिला आणि तिचं दफ्तरही साफ करून घेतले, चिखल सगळं साफ करून घेतले आणि जनाला म्हणाली, आता तुम्ही दोघी शाळेत जा. तर मुलांनो, आई ही अशीच असते. कोणाची आई असली तरी ती सगळ्यांचीच आई असतं. तर चला पुढे पाहूया. आता आम्मीची माया अजून काय आहे. शाळा सुटल्यावर दोघी घरी आल्या. जना म्हणाली, आम्ही तुम्ही मला सलमाचा गणवेश घालायला दिला म्हणून मी दिवसभर शाळेत बसू शकले. आम्ही माझा गणवेश द्या. उद्या शाळेत येताना सलमाचा गणवेश धुवून घेऊन ये. आम्ही घरात गेली. धुवून वालून घडी घालून ठेवलेला जनाचा गणवेश आम्हीने आणला व जनाच्या हातात दिला. जना आम्हीकडे आश्चर्याने पाहत राहिली. तर मुलांनो पहा, शाळा सुटल्यावर दोघी जणी घरी आल्या
आणि जना आम्मीला म्हणाली, आम्मी तुम्ही आज मला गणवेश घालायला दिला म्हणून मी शाळेत बसू शकले, कारण चिखलाने भरलेला गणवेश घालून ती शाळेमध्ये बसू शकत नव्हती. आता तुम्ही माझा गणवेश द्या, आम्ही उद्या सलमाचा गणवेश धुवून घेऊन येईल. आम्मी गेली घरामध्ये आणि तिचं सुकून वाळून धुवून ठेवलेला गणवेश घेऊन आली आणि जनाच्या हातामध्ये दिलं. जना हे पाहून आश्चर्यात राहिली की आम्मीनी माझं चिखलानं भरलेलं गणवेशसुद्धा धुवून घडी घालून वाळून ठेवले होते. तर आम्मीची माया पाहून जनाला खूपच आश्चर्य झालं. तर मुलांनो, आई ही आईच असतं.